नमस्कार. 2 जूनला गुरुदेव बृहस्पती 5 महिन्यांसाठी त्यांच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करताय. आज आपण या भ्रमणाच्या परिणामांबद्दल गुरुजींशी बोलणार आहोत. आपल्या कुंडलीच्या पहिल्या घरात 10 हा अंक असेल तर आपण मकर लग्नाचे व्यक्ती आहात आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. उच्चीचे गुरु जेव्हा मकर लग्नाच्या 7व्या सप्तम स्थानी भ्रमण करतील तेव्हा त्याचे मकर लग्नाच्या लोकांना काय फलित मिळेल? मकर लग्नाचे सप्तमेश चंद्र आहे आणि चंद्राच्याच राशीमध्ये गुरु उच्चीचे आहे. सप्तम स्थान म्हणजे जसं आपण म्हटलं की विवाह, पती पत्नींचे संबंध, स्वभाव एकमेकांचे किंवा त्याच्यानंतर एक स्वरूप ते सांसारिक जीवन किंवा काही होणारे विवाहबाह्य संबंधांच्या दृष्टीने जे त्रास, व्यवसायामध्ये तुमचे भागीदार म्हणजे त्यांचे तुमचे पार्टनर्स किंवा तुमच्यासोबत काम करणारे स्लीपिंग पार्टनर्स म्हणा किंवा असे काही जे असतील किंवा तुमच्या व्यवसायातले नोकर आणि शासकीय व इतर सेवेमध्ये असलेली जी काही मंडळी आहेत त्यांचे सुद्धा सहकारी. कारण बहुतांशी दिवसातला एक तृतीयांश भाग आपण त्या सहकाऱ्यांसोबत असतो, त्यांचं सहकार्य आपल्याला असतं, आपण त्यांच्यासह काम करत असतो. तर या सगळ्या गोष्टी आपण सप्तम स्थानावरती पाहतो आणि गुरु ज्या वेळेला त्या स्थानावरनं उच्च राशीतनं भ्रमण करतायत तेव्हा एक उच्चतम प्रकारची फलितं हे देणार आहे. आणि त्याप्रमाणे मग वितुष्टात असलेले पती पत्नींचे संबंध वितुष्ट संपुष्ट होऊन गैरसमज दूर एकत्र येण्याचा हा कालावधीमध्ये घटना घडतील. दुसरं असं आहे की बुवा ज्यांना खरंच आता नको आहे, आपल्याला राहायचं नाही आहे, घटस्फोट बरेच दिवस झाले प्रलंबित आहे प्रकरण कोर्टामध्ये, तर ते सुद्धा त्याचं सुद्धा म्हणजे काहीतरी सकारात्मक होऊन बुवा निर्णय होईल की जो दोघांनाही चालणार आहे असा असेल. अशा प्रकारचं गुरूंचं हे मकर लग्नाच्या जातकांचं, स्त्री असो वा पुरुष असो, यांना त्याचं फल, एकाचं जरी मकर लग्न असेल तरी ते हे फलित मिळणार आहे. दुसऱ्या व्यवसायामध्ये सुद्धा तुमचा जो भागीदार असेल तो तर साधारणतः पूर्वी तो म्हणजे सकारात्मक असं काही त्याच्यात सहकार्य करत नसेल तर तो व्यवसायामध्ये आता सकारात्मक सक्रिय सहभाग घेईल, तुम्हाला मदत करेल, तुला काही अडचणी आहेत का ते करेल. कारण तुझाच एकट्याचा नाही, हा माझा पण व्यवसाय आहे, आपण दोघं वेळोवेळी जबाबदार आहोत. जो आधीची जी परिस्थिती असेल ती टोटली त्याच्या विपरीत आणि सकारात्मक परिस्थिती निर्माण करतील हे गुरु सप्तम च्या भ्रमणामुळे आणि मकर लग्नाच्या जातकांसाठी. तर आणि भागीदारीचं तर मी आधीच सांगितलं होतं. कार्यालयामध्ये सुद्धा सहकारीमध्ये म्हणजे बॉसगिरी बंद करून तुमचा सहकारी म्हणून मी तुमचा सहकारी आहे, तुमच्याशिवाय हे होणार नाही वगैरे, अशा प्रकारचं म्हणजे जातक मकर लग्नाचा जातक विल बी इन गुड बुक्स ऑफ हिज सिनियर्स असं एक म्हणजे अनुभवही आहे. यापूर्वी पण तसं घडलेलं आहे आणि आताही तसंच घडेल ही स्थिती आहे. गुरुजी, आम्ही ऐकतो की गुरुदेवांच्या वेगवेगळ्या दृष्टी असतात, तर या कोणत्या नेमक्या दृष्टी आहेत? सगळ्या ग्रहांना 7वी दृष्टी ही सगळ्यांना असते. म्हणजे स्वतःच्या स्थानावरती किंवा जिथे भ्रमण करत आहे तिथून 7व्या स्थानावरती त्यांची दृष्टी असते, पूर्ण दृष्टी असते. या व्यतिरिक्त काही ग्रहांना अतिरिक्त दृष्टी आहेत. म्हणजे जसं गुरूंना आपण 5व्या स्थानावरती, ज्या स्थानावरनं ते भ्रमण करत आहे तिथून 5व्या स्थानावरती त्यांची पूर्ण दृष्टी आहे आणि त्याचबरोबर 9व्या स्थानावरती पण त्यांची पूर्ण दृष्टी आहे. अशा 3 दृष्टी गुरूंच्या ह्याच्यामध्ये गुरूंमध्ये आहे. धन्यवाद गुरुजी. 5वी जी दृष्टी आहे गुरूंची ती लाभ स्थानावरती किंवा एकादश स्थानावरती पडते मकर लग्नासाठी. त्यामुळे मकर लग्नाच्या जातकांना काय फरक पडेल? मकर लग्नाच्या लाभस्थानामध्ये मंगळाची रास आहे आणि मंगळाच्या म्हणजे वृश्चिक राशीवरती गुरूंची दृष्टी आहे. त्या लाभस्थानाचा आपण परत पाहतो लाभ, उत्पन्न, मोठी भावंड, त्याच्यानंतर इच्छांची पूर्तता, या सगळ्या आहे. तर या ज्या काही स्थगित झालेल्या असतील म्हणजे
मकर लग्नाच्या षष्ठातनं ज्या वेळेला गुरूंचं भ्रमण सुरू होतं, आताही म्हणजे ह्या जे आता कर्क राशीनं म्हणजे सप्तमावरनं सुरू होणार आहे, तर त्याच्या आधीची जी परिस्थिती आहे ती थोडीशी जरी निगेटिव्ह असली आणि थोडं निराशाजनक असेल, तर ती सगळी आशाजनक होऊन आणि प्रत्यक्षात येईल, म्हणजे लाभ व्हायला सुरुवात होईल. कधीचाच व्यवसाय सुरू केलाय पण पाहिजे तसा लाभ नाही आहे, खायापिया म्हणजे मग मुद्दलमध्ये पण निघायला मुश्किल होऊन जाते आहे, अडकवलेला पैसाही बाहेर येत नाही आहे, व्याज भरावं लागतं आहे. अशा ज्यांचे काही व्यवसायामध्ये स्थिती असतील त्यांना पण त्या व्यवसायात लाभ होतील, अचानकपणे त्यांचा व्यवसाय लाभात सुरू होईल. काही काही नवीन त्याच्यामध्ये नवीन उत्पादनं, नवीन आयाम किंवा नवीन काही आणखीन त्याच्यामध्ये गोष्टींची भर पडून त्यांचा व्यवसाय लाभदायक होईल. मोठी भावंडंसुद्धा जी काही थोडीशी नाराज झालेली असतील आपल्या धाकट्यांच्या संदर्भामध्ये, तेही गैरसमज दूर होऊन तिथेही ते मदतीला धावून येतील धाकट्या भावंडांच्या ह्याला. आणि इच्छा मनोवांछित पूर्तता ही गुरूंचं ज्या वेळेला मकर लग्नाच्या सप्तमातल्या भ्रमणाने आणि लाभस्थानावरच्या दृष्टीने उपलब्धता होईल, ती बऱ्यापैकी म्हणजे 60 ते 70% वर तो लाभदायक स्थिती निर्माण होणार आहे. गुरुजी, तसंच प्रथम स्थानावर म्हणजे लग्नावर सुद्धा गुरूंची 7वी दृष्टी आहे. जे मकर लग्नाचे लोक स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा आरोग्याच्या सुधारणासाठी प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी हे चांगले दिवस असतील का? मकर लग्न वरती गुरूंची 7वी दृष्टी आहे. मकर लग्न किंवा मकर रास ही गुरूंची नीच रास आहे. म्हणजे ज्या वेळेला गुरु त्याच्यावरती त्या राशीवरनं भ्रमण करतात तेव्हा ते नीचेचे गुरु ठरले जातात. त्यामुळे काय होणार आहे की या स्थानाचं जे फलित आहे, जे लोकांना अपेक्षा आहे की ते लग्नस्थान आहे, मग त्यामुळे ते बऱ्याचशा काही गोष्टी लग्नस्थानावरच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्सची सारखी फलितं मिळते. मध्ये कधी चांगलं फलित, कधी काही गोष्टींच्या बाबतीत वाईट फलित आणि काही गोष्टींच्या बाबतीमध्ये पूर्णपणे साध्य आणि काही गोष्टींच्या बरोबर कदापिही साध्य होणार नाही, अशा प्रकारचं ते फळ हे गुरु तिथे देतील. आणि विशेषतः डोकेदुखी मकर लग्नाच्या जातकांची महत्त्वाच्या गोष्टींमध्ये, कारण काय आहे की लग्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आरोग्य किंवा त्यांच्याजवळ असलेल्या शक्तीचा ते जेव्हा वापर करतील तेव्हा त्याचा काहीही फायदा होणार नाही, ती शक्ती वाया जाईल. अशा प्रकारचे ते रिझल्ट्स त्या मकर लग्नाच्या वरती जेव्हा गुरूंची पूर्ण दृष्टी असेल कर्क राशीतून तेव्हा त्यांना मिळणार असल्यामुळे त्यामुळे त्यांच्या डोकेदुखी वाढण्याची जास्त शक्यता आहे. आणि हा म्हणजे जवळजवळपास 50% ती डोकेदुखी वाढवली. जर तुम्ही लक्षच घातलं नाही एखाद्या मुद्द्यामध्ये, तुमची ताकद आजमावण्याचा प्रयत्नच केला नाही, तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण तुम्ही भावनेच्या भरात जाऊन जर तुमच्या शक्तीचा उपयोग करून किंवा शब्द पण टाकणं, ताकद आणि शक्ती म्हणजे असं आहे की तुमच्या शब्दाने जिथे कामं होणार असतील तर ते कृपया विचारपूर्वक आणि समोरचा व्यक्ती करेल का नाही, आपल्या शब्दाला मान देईल का नाही, याचा पूर्णपणे विचार करूनच त्यांनी थर्ड पार्टीसाठी शब्द टाकावा. अन्यथा स्वतःसाठी सुद्धा टाकू नये आणि थर्ड पार्टीसाठी सुद्धा शब्द टाकू नये. अगदी घाई गडबडीत काही करू नये, पूर्ण विचार करून जर टाकला तर हे गुरूंचं जे काही नकारात्मक थोडंसं जे आहे की मकर लग्न नीच राशीचं आहे असल्यामुळे त्यांना तो त्या जातकांना तो त्रास होणार नाही. गुरुजी, गुरूंच्या तृतीय स्थानावरील 9व्या दृष्टीमुळे धाडसी निर्णय, भावंडांचे सहकार्य आणि प्रवासासाठी एकूणच हा काळ चांगला असेल का? हो, नवपंचम दृष्टी ही अत्यंत चांगली आहे. म्हणजे मकर लग्नाच्या सप्तमावरचं सप्तम स्थानाचं हे भाग्यस्थान आहे आणि सप्तम स्थानाचं हे भाग्यस्थान आहे. सप्तम स्थानावरनं गुरुचं भ्रमण सुरू आहे आणि तिथून त्यांची पूर्ण दृष्टी ही तृतीय स्थानावरती. त्यामुळे मोठ्या भावांचं, लहान भावांचं, एकमेकांचा सौहार्द हे तर निश्चितच राहणार. इथे कुठल्याही प्रकारचं नकारात्मक असं फलित गुरुजी देणार नाही. किंबहुना 50 ते 60% वरती सकारात्मक असेच निर्णय होतील, सहकार्य मिळेल आणि प्रगती होईल. आता ह्याच्यामध्ये असं आहे की हे जरी सगळं हे सकारात्मक वगैरे होत असलं
तरी आपण हे पण विचारात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी शनींचं भ्रमण गेले 1.5-1 वर्ष झाले तिथेच आहे आणि अजून पुढे वर्षभर तिथे राहणार आहे. म्हणजे जितक्या कालावधीपर्यंत गुरूंची सप्तम स्थानामधनं मकर लग्नाच्या त्या सप्तम स्थानाच्या भाग्यावरती दृष्टी असणार आहे, तोपर्यंत तिथे आहे. त्यामुळे इथे आणखीन ह्याच्यात असं आहे की तुम्हाला प्रवास जे तुम्ही करणार आहात ते प्रवासामध्ये सुद्धा थोडीशी दक्षता घ्यायची आवश्यकता आहे. म्हणजे प्रवास होतील, चांगले होतील, सुख होतील, नुकसान होणार नाही. पण किरकोळ म्हणजे कारण नसताना किंवा तुमचा संबंध नसतानाही काही गोष्टींमध्ये त्या प्रवासामध्ये तुम्ही अडकण्याची शक्यता आहे आणि तिथे तुमचा प्रवास लांबेल. म्हणजे काय आहे की गुरूंची ही दृष्टी त्यांचा ठरलेला दौरा जर 8 दिवसाचा असेल तर तो त्यांचा 10 दिवसाचा करेल. अचानकपणे काहीतरी अडचणीची परिस्थिती उद्भवेल आणि तिथे त्यांचा प्रवास लांबेल. तर ती दक्षता घ्यावी की कुठलेही असंबंधित बाबींमध्ये लक्ष घालू नये आणि आपण आपल्या वाटेने निघून जावं, अशा प्रकारचं थोडीशी दक्षता घेणं आवश्यक आहे. ते थोडंसं मानवतेच्या दृष्टीने किंवा याच्या दृष्टीने थोडंसं जरी बरोबर नसलं तरी पण काय आहे की तिथे आपली कपॅसिटी ओळखून घेऊन आपण ते कुठल्या दृष्टीने परिपूर्ण मदत करू शकतो तरच मदत करा. अन्यथा थोडा वेळ तिथे म्हणजे थोडाफार संबंध ठेवून पुन्हा लगेच आपल्या मार्गाने पुढे सरका, असा याच्यामध्ये आवश्यकता राहणार आहे जून नंतर भ्रमण सुरू झाल्यानंतर. कारण काय आधीपासून शनींनी याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये शिथिलता आणलेली आहे या त्यांच्या रिझल्टमध्ये. जसं मी म्हटलं की ती सकारात्मक होईल. 60% मी अशासाठी मगाशीच म्हटलं की प्रगतिकारक किंवा सकारात्मक आहे. कारण 40% शनींच्या याच्याने जी शिथिलताच येणार. पण शनी गुरूंच्याच घरावरनं स्थान म्हणजे राशीवरनं भ्रमण करत असल्यामुळे ते गुरूंच्या अंमलाखाली येतील. त्यामुळे म्हणून 60 ते 70% हा मी तुम्हाला त्याच्या प्रगतीचा हे दिलाय. 30% हे थोडंसं तुमची आहे ती स्थितीच राहणार आहे, याची सुद्धा नोंद मकर लग्नाच्या जातकांनी घ्यावी. आता यामध्ये जसं आपण म्हणू की मग कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही हे करायचं आहे बुवा, कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये लक्ष द्या. तर जसं आधी मी प्रवासाचं सांगितलं, त्याच्यामुळे हे दुसरं असं आहे की भावंडांच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर काही निर्णय घ्यायचा असेल, कोणाच्या सल्ल्याने सांगितलं असेल की नाही तुम्ही याच्या बाबतीत निर्णय घ्या, तर जरा थोडासा विचार करावा आणि शक्यतो नातेसंबंध आणि आपण त्याचे आपले प्रेमाचे संबंध, आपलं रक्त आहे ह्या गोष्टींचा जास्त विचार करून तो निर्णय घ्यावा. तडकाफडकी कोणीतरी सांगतंय आणि त्यांना तर तो निर्णय घेणं हे योग्य राहणार नाही. शनी तशी परिस्थिती आणतील, तुम्हाला सल्लागार पुष्कळ मिळतील, जे ज्याला आपण म्हणतो की पुष्कळ असतात. आम्ही त्यांना सर्वसाधारण भाषेमध्ये असं किंवा एक गमतीशीर भाषेमध्ये त्यांना फुसदे म्हणतो, म्हणजे फुकट सल्ला देणारे किंवा ॲडव्होकेट विदाऊट डिग्री AWD. तर असे हे जी मंडळी आहे ही त्या शनींच्या त्या उपस्थितीमुळे तुमचे म्हणजे गुरु बनून तुम्हाला ते सल्ला देतात मकर लग्नाच्या जातकांना. आणि तो त्यांचा कदाचित सल्ला हा त्यांच्या दृष्टीने स्वार्थी असतो, त्यांचा स्वार्थ साधायचा असतो म्हणून ते देत असतात. तर या गोष्टींचा हा खरोखरच आपल्याला मनापासून आपल्या चांगल्यासाठी सल्ला देतोय का, याच्यात काही स्वार्थ आहे, या गोष्टीचा तरी निदान विचार करून त्यांनी ते सल्ला द्यावे. मग तो सगळ्या ह्याच्यात आहे. तुम्हाला काही पराक्रम करायचा असेल, पुष्कळदा असं होतं की तुम्हाला काही योजना असा काही करायच्या असतात. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर चला बुवा आपण आपल्या नजीकचे आहेत, कुटुंबातील व्यक्ती आहे, तिचं यश झालेलं आहे, तर तो आपण काहीतरी एक समारंभ करू, त्याचा स्वागत सत्कार करू, त्याचा अभिनंदन समारंभ करू, असा आपण विचार करतो. छोट्या प्रमाणात करणार असतो वगैरे असं. तरी सुद्धा काही आपले AWD ते सल्ला देतात, अरे कशाला करतोय, लोकांना काय येतील, खातील आणि जातील. मकर लग्नाच्या जातकांना हा अनुभव आता आधीच आलेला असेल, पण त्यांनी जर निर्णय घेतलेला असेल आणि करायचं घेतलं असेल तर तो निर्णय हे गुरूंचं भ्रमण आणि ही गुरूंची दृष्टी त्यांना तो कुणी कसाही सल्ला दिला तरी ते त्यांच्या हातनं ते घडेल आणि ते यशस्वी होईल. आणि एक प्रकारची आत्मीयता की माझ्या भावांनी माझ्यासाठी, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबीय नुसतं निव्वळ फक्त जवळचं नातं, मनाला जवळचं मनाला लांब नातं म्हटल्याप्रमाणेच असूनही त्यांनी माझ्यासाठी एवढा हा समारंभ आयोजित केला, हे सोहळा आयोजित केला, याची जाणीव समोरच्याला होईल आणि ते तुमचे जे काही हितसंबंध आहेत ते आणखीन दृढ होतील.
गुरुजी, मकर लग्नाच्या जातकांसाठी आपण काही उपाय सांगाल का? मकर लग्नाच्या जातकांचं काय आहे की गुरूंचं एक म्हणजे गुरु जे आहेत मकर लग्नाच्या जातकासाठी ते द्वितीयेश ते तृतीयेश आहेत आणि व्ययेश पण आहे. द्वादश स्थानाचे कारक आहे. द्वादश स्थान हे त्यांचं क्षेत्र आहे आणि त्यांच्या क्षेत्रातच त्यांची रास आहे. आणि कारकत्व त्यामुळे काय होतंय की इथे कारकत्व बुधाचं आहे. बुधाचा संबंध हा थोडासा वाचेशी आहे. तर त्यामुळे वाचेवरती थोडासा कंट्रोल वगैरे ठेवावा आणि त्या दृष्टीने जर मकर लग्नाच्या कुठल्याही वेळेला फटकन काहीतरी बोललं जाऊ नये. कारण थोडेसे ओरेटर्स असतात आणि मग भाषणाच्या ओघामध्ये मकर लग्नाचे जातक विशेषतः ह्या ओरेटरीमध्ये खूप चांगले प्रगल्भ असतात. त्यांना हजीर जवाबी असतात, स्पष्ट होतं. पण अशा वेळेला काय होतं, काही काही वेळेला की बुधाच्या प्रभावामुळे आणि विशेषत्वे आता या कालावधीमध्ये सुद्धा गुरु सप्तमावरती आहे आणि मकर लग्न गुरूंची नीच रास आहे. त्यामुळे अचानकपणे काहीतरी स्टेटमेंट असे होतात किंवा होतील की त्याच्यामुळे त्यांना ते खूप अडचणीत यायची मकर येते. पण मग असे काही येऊ नये, वाचेवरती कंट्रोल राहावा म्हणून यांनी अगदी सुरुवातीपासूनच कायमस्वरूपी जर बुधाचं कारक, बुध वाचेचा कारक आहे, बुध वकिलीचा कारक आहे, बुध म्हणजे ओरेटरीचा कारक आहे थोडासा तिथे त्या ठिकाणी आणि बुधबुद्धीचा कारक आहे. तर हा आणि ह्या मकर लग्नाचा कारक ग्रह आहे. तर त्यांनी बुधाचं रत्न त्यांनी वाचू हा कायमस्वरूपी आपल्या करंगळीमध्ये बुधवारी प्राणप्रतिष्ठा अभिषेक करून कायमस्वरूपी घालावा, काढू नये. अचानकपणे धनलाभ, अचानकपणे बंधुप्रेम वगैरे हे सगळ्यामध्ये त्यांना सकारात्मक असे अनुभव त्याच्यामध्ये येईल आणि त्यांचा भाग्योदयाला ते पूरक राहील. धन्यवाद गुरुजी, आपल्या वेळेबद्दल, मार्गदर्शनाबद्दल. आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करू शकता किंवा खालती कॉमेंट्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.